पोलीस भरतीचे ग्राउंड कधी होणार? खूप मुलांना तोच प्रश्न पडला होता. फॉर्म भरला, फॉर्म भरल्यापासून ते आतापर्यंत दुसरं कुठली गोष्ट विचारलीच नाही. फक्त ग्राउंड कधी होणार आणि आम्हाला वेळ किती भेटणार? मित्रांनो, या अगोदरही मी सांगत आलोय, तुमचा डिसेंबर प्रोसेसिंग मध्ये जाईल आणि जानेवारीत आपले ग्राउंड होण्याची शक्यता आहे आणि 100% मित्रांनो ते सत्यात आलेलं आहे. आणि जे परिपत्रक फिरत आहेत की आता खूप जिल्ह्यांनी डिसाईड पण केलंय की 20 जानेवारी पासून त्यांचे ग्राउंड चालू होत आहे. आणि मुंबईचं ग्राउंड कधी होईल, पुण्याचं ग्राउंड कधी होईल, यावरच आपण हा व्हिडिओ असेल. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. 100% तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे. चला वेळ न घालवता सुरू करूया. नमस्कार, मी अमोल दैफळे, मुंबई पोलीस. मित्रांनो, आपण फॉर्म भरला, फॉर्म भरल्यापासून आपल्याला फक्त एकच चिंता आहे, ग्राउंड कधी होईल. तर मित्रांनो, 20 जानेवारी पासून खूप साऱ्या जिल्ह्याच्या फिक्स तारखा पण आलेल्या आहेत. मग त्यामध्ये नवी मुंबई, मुंबई लोहमार्ग, मीरा भाईंदर, संभाजीनगर खूप एक एक करून येत आहेत. आणखीन पण आपल्याकडे टाइम आहे 20-25 दिवस. त्यामध्ये सर्व जिल्ह्याच्या तारखा डिक्लेअर होतील. आता कुणाच्याही मनात संदिग्धता नको की आता होईल किंवा पुढे जाईल. मित्रांनो, 20 तारीख बोललेत, ठीक आहे, 20चं तुमचं 25 होईल, पण 100% जानेवारीच्या लास्ट वीक मध्ये आपले ग्राउंड चालू होतील. मग त्यामध्ये तुमचं ग्राउंड सुरुवातीला आलं तर जानेवारीमध्ये होईल, आणि जर मिडलला आलं किंवा थोडं वेळ लेट आलं त्या जागेनुसार तर फेब्रुवारीच्या सुरुवातीला ही आपली तारीख येऊ शकते. त्या अनुषंगाने आपली तयारी असली पाहिजे. आणि आता टेन्शन घ्यायचं नाही. आणि खूप मुलांना बर्डन आलंय, यार आता ग्राउंड आलंय, मग मी काय करू, माझी तर तयारी झाली नाही, माझा गोळा जात नाही, माझं 100 मीटर नाही, 1600 पळायला लागलं तर दम लागते. काही फरक नाही पडत. आता जे आहे त्याला सामोरे जायचंय, स्वतःला सांगायचंय मला 100% भरती व्हायचंय, आणि त्या अनुषंगाने, त्या उद्देशाने, त्या जोशात आपल्याला ग्राउंड द्यायचंय. मित्रांनो, गडबडायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. असंही द्यायचंय आणि तसंही द्यायचंय. मग टेन्शन घेऊन देण्यापेक्षा हसत हसत एकदम जिद्दीने सामोरे गेलं तर 100% आपल्याला ग्राउंडला चांगले मार्क्स येणार आहेत. आणि ग्राउंड झाल्यानंतरही मित्रांनो जास्त वेळ भेटणार नाही. त्यामुळं ग्राउंड सोबत अभ्यासही चालू ठेवा. नाहीतर मग ग्राउंड करतो, अभ्यास थोडा हे करतो, ठीक आहे, थोडा आता तुमच्याकडून ग्राउंडवर जास्त फोकस केल्यानंतर तिकडं आपण वर्कआउट केल्यानंतर आपण थकतो. थकल्यानंतर अभ्यासाला बसल्यानंतर साहजिक आहे झोप लागते. पण त्यावरतीही आपल्याला पर्याय नाही. झोपेला तिथंच झोपवायचंय आणि अभ्यासावरती लक्ष करायचंय, जेणेकरून आपण सिलेक्ट झालो पाहिजेत. आणि महत्वाचं म्हणजे मुंबई आणि पुणे. मित्रांनो, मुंबईचे महानगरपालिकेच्या निवडणुका होतील जानेवारीत. 20 तारखेपर्यंत ते सगळं ओके होतंय. 20च्या नंतर मग ती प्रोसेसिंग होईल. माझ्या अंदाजे फेब्रुवारीमध्ये ग्राउंड चालू होतील. काही जण म्हणताय लेट होतील, ठीक आहे, पण फेब्रुवारीत लास्ट वीक पर्यंत तरी मुंबईचे ग्राउंड चालू होतील. त्यानुसार तुम्ही तयारी करा, नाही तर अचानक झोपेत दगड पडेल आणि मग आपण गडबडून उठाल, मग काही फायदा होणार नाही. त्यामुळे आताच आपल्याकडे जो पण वेळ भेटतोय, ठीक आहे, मुंबईसाठी तुम्हाला 1-1.5 महिना भेटत आहे, त्यात पण तुमचं जर लेट आलं तर 2 महिने पण भेटू शकतात. त्या अनुषंगाने मित्रांनो तयारी ठेवा. पुण्याचंही फेब्रुवारीत चालू होईल, कारण की एका एका जिल्ह्याचं चालू झाल्यानंतर सर्व जिल्ह्यांचे सोबत तारखा येतात. आणि असं नाही, ते फिक्स म्हणजे तिथे नेमणूक केली जाते भरती प्रक्रियेसाठी, आणि त्या व्यतिरिक्त बाकीचा बंदोबस्त पुरवला जातो. मित्रांनो, त्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका. मग इलेक्शन आहेत आणि तिकडे बंदोबस्त लागेल, ते ते त्यांच्या लेवलवरती करतात. आपलं फक्त आपण आपली काळजी करा. आपल्याला ग्राउंडला आणि लेखीला कसे चांगले मार्क्स येतील यावरती आपला फोकस असला पाहिजे. आणि कधीही ग्राउंड झालं, नवी मुंबईचं खूप मुलं विचारताय, तर नवी मुंबईचं 20 जानेवारी नंतर ग्राउंड चालू होतंय. आणि जे पण मुलांसाठी आपण व्हिडिओ टाकला होता तिथं तुम्ही रनिंग करू शकता. तर मित्रांनो, आता तुम्ही जर जाणार असाल तर सध्या पळू दिलं जात नाही, कारण की PSI चे ग्राउंड आहेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये. त्यामुळे तिथं आता पळण्याचं, रनिंग करून देण्यासाठी बंद केलेलं आहे. जर तुम्ही तिकडे जाणार असाल तर सध्या जाऊ नका. आणि फक्त आता जिथं पण तुम्हाला ग्राउंड जे पण उपलब्ध आहे तिथं प्रॉपर तयारी करा. आता प्रश्न राहिला नाही ग्राउंड कधी होईल आणि कधी होणार नाही. आता फिक्स डिक्लेअर झालेला आहे, 20 जानेवारी पासून आपले ग्राउंड होणार आहेत. मग 20 जानेवारी पासून तर फेब्रुवारीत कधीही झालं तरी आपल्याला चांगले मार्क्स आले पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे आता आपल्याला काळजी कुठली घ्यायची, तर मित्रांनो, आपण म्हणजे जे बाईकवरती, गाडीवरती आपण जो प्रवास करतोय तो टाळा, जेणेकरून काही इजा होणार नाही, दुखापत होणार नाही. कारण की हे जो काळ असतो यात थोडीफार जर हातापायाला दुखापत झाली तर आपल्याला भरतीतून बाद व्हावं लागतं. आणि खूप मोठी संधी आहे, एवढ्या जागा परत येतील की नाही ते सांगू नाही शकत. आणि जिल्हा पोलीससाठी पण ह्यावेळेस बेस्ट जागा आहेत. आणि यामध्ये 100% तुम्हाला सिलेक्ट व्हायचंय. जे आई वडिलांना स्वप्न दाखवलेलं आहे, जे घरच्या आतुरतेने तुमची वाट पाहताय,
पोरग कधी भरती होतंय, मुलगी कधी भरती होती आणि आमचं कष्ट कधी हलकं होतंय. जर ते तुम्हाला सत्यात उतरवायचं असेल, त्यांना जर न्याय द्यायचा असेल आणि स्वतःचं जीवन सुखकर करायचं असेल, तर जो आत्ताचा टाइम आहे त्यामध्ये स्वतःला आणि स्वतःच्या ध्येयासाठी द्या. 100% पुढचा काळ तुमचा आनंदमय असेल. चला, माहिती समजली असेल आशा करतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. 100% उत्तर देण्याचा प्रयत्न असेल. आणि जर आपल्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. चला तर थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.